पंजाब पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी DIG भुल्लर यांच्या घरातून अलीकडेच प्रचंड प्रमाणात ड्रग्ज, रोकड आणि मालमत्तेची कागदपत्र जप्त करण्यात आली। या घटनेने देशभरात खळबळ माजवली आहे। ज्यांच्यावर कायद्याची अंमलबजावणी आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याच घरातून जर नशेचं साम्राज्य सापडलं तर सामान्य नागरिकांचा विश्वास कोसळणं स्वाभाविक आहे। भुल्लर यांच्या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ड्रग माफिया आणि राजकीय प्रशासकीय स्तरावरचं संघनमत किती खोलवर गेला आहे। पोलीस, राजकारणी आणि काही गुन्हेगारी टोळ्यांमधील हातागडा नेक्सस तोडायचा असेल तर केवळ एका अधिकाऱ्याला अटक करून चालणार नाही, तर संपूर्ण साखळी उघड करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातही अशा अनेक भुल्लर मानसिकतेचे अधिकारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून प्रेरणा घेऊन राज्यातील अशा सर्व संशयित अधिकाऱ्यांच्या चौकशा तातडीने सुरू करायला हव्यात। भ्रष्टाचार आणि नशेच्या जाळ्याविरुद्ध जर कठोर कारवाई झाली तर समाजात एक मोठा संदेश जाईल की कायदा कोणाच्याही वर नाही। ड्रग्समुळे नाश होतो तो फक्त व्यक्तीचा नाही तर संपूर्ण पिढीचा। शाळा कॉलेजमधील तरुण वर्ग या जाळ्यात अडकतो आणि भविष्यातील नागरिकांचा पाया कोसळतो। जर या गुन्ह्यातील पैसा शिक्षण आणि आरोग्य यासाठी वापरला गेला तर समाजाचं कल्याण होईल आणि नशेच्या अंधारात गेलेले अनेक जीव परत प्रकाशात येऊ शकतील। आता वेळ आली आहे भ्रष्टाचार आणि नशेचं हे गंडांतर संपवण्याची। पोलीस यंत्रणेत प्रामाणिक अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणं आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा सार्वजनिक पर्दाफाश करणं हाच खरा उपाय आहे। प्रत्येक नागरिकाने जागरूक होणं, अशा गुन्ह्यांविरोधात आवाज उठवणं आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं ही काळाची गरज आहे। भुल्लर हे नाव आता एका व्यक्तीचं न राहता भ्रष्ट मानसिकतेचं प्रतीक बनलं आहे। अशा भुल्लर मानसिकतेविरुद्ध आपल्याला एकत्र यावं लागेल। नशामुक्त, प्रामाणिक आणि न्याय्य भारत हीच खरी स्वप्नपूर्ती ठरेल।